नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो धर्मभूमी ज्याच्याच कामी, पोडो देह माझा नमामि नमामि, पोडो देह माझा नमामि नमामि। आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में यह मुकाम आया है। आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में यह मुकाम आया है। बड़ा खुशनसीब है वह खून जो इस देश के काम आया है। बड़ा खुशनसीब है वह खून जो इस देश के काम आया है। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि जे वीर आजही आपला जीव मुठीत घेऊन आपल्या देशाचे सीमेवरती तैनात राहून संरक्षण करत आहेत, अशा वीरांना शतशः नमन करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करते। आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर मंडळी, विद्यालयाचे संचालक मंडळ, प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक वर्ग आणि इथे बसलेल्या सळसळत्या धगधगत्या रक्ताच्या माझ्या युवा पिढीला, माझ्या मित्रमैत्रिणींना माझा मानाचा मुजरा आणि प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। अथक परिश्रमांनंतर, रक्त सांडल्यानंतर, रक्ताचं पाणी केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले। परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश चालवण्यासाठी आपल्या भारतामध्ये कायदे अस्तित्वात नव्हते आणि यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली। या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून आपल्या भारताला संविधान दिलं आणि या संविधानानुसार 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश चालवण्यास सुरुवात झाली आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला भारत हा सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक बनला आणि यामुळे 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। किसी ने खूब कहा है हम अपनी जान के दुश्मन को भी दुश्मन कहते हैं। किसी ने खूब कहा है हम अपनी जान के दुश्मन को भी जान कहते हैं। किसी ने खूब कहा है हम अपने जान के दुश्मन को भी जान कहते हैं। इसी मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं। जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं। जो आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं। जो आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं। और दुनिया में एक ही ऐसा देश है जहाँ मेहमानों को भी भगवान कहते हैं, मेहमानों को भी भगवान कहते हैं। परंतु आजच्या या कलियुगात माणसातली माणुसकी हरवत चालली आहे। यामुळेच आज भ्रष्टाचार, स्त्री भ्रूण हत्या, स्त्री अत्याचार, जातीवाद, धर्मवाद अशा अनेक समस्या आपल्या भारतात आहेत। आपल्याला मुघलांपासून, ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य तर मिळालं, परंतु आपल्यामध्येच असणाऱ्या अशा समस्यांपासून आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळणार? स्त्रियांना आजच्या काळातही रात्री 10च्या आत घरात अशी अट घातली जाते। जर हीच अट आपण पुरुषांवर आणि मुलांवर घातली तर नक्कीच कितीतरी पटीने स्त्री अत्याचार कमी होतील असं मला वाटतं। आजही काही भागांमधील मोठमोठ्या पदांवरील अधिकारी, नेते मंडळी, सेवक, कर्मचारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात। याला कुठेतरी आळा घालण्याची गरज आहे। आजही अनेक ठिकाणी जातींवरून, धर्मांवरून वाद चालतात। हे रोखले गेले पाहिजेत। संपूर्ण या जगात एकच जात असली पाहिजे, ती म्हणजे भारतीय। आणि आजच्या या जगातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आणि विशेष समस्या म्हणजे सोशल मीडियाचं व्यसन। आजच्या या तरुणाईला या सोशल मीडियाच्या व्यसनाने इतकं काबीज केलं आहे की आजचा तरुण या सर्वांमध्ये भरकटत चालला आहे आणि व्यसनाधीन होत चालला आहे। या सर्वांना कुठेतरी आळा घालण्याची गरज आहे। या सर्वांना रोखले पाहिजे। तर याची सुरुवात ही आपण पहिले स्वतःपासून करायला हवी। आजच्या या प्रजासत्ताक दिनी आपण एक शपथ घेऊया। आजच्या या प्रजासत्ताक दिनी आपण अशी एक शपथ घेऊ की आपण असा भारत देश तयार करू ज्या भारत देशामध्ये प्रत्येकाची जात ही भारतीय असेल, प्रत्येकाचा धर्म हा देशप्रेम असेल, जेथे उच्च नीच भेदभाव हा सीमा पार असेल, जिथे सुख समाधान शांती नांदत असेल, जिथे नातं हे फक्त भारतीयत्वाचंच असेल, जेथे शत्रूला तडीपार करेल अशी विचारधारा असेल, जेथे फक्त आणि फक्त भारतीय म्हणूनच प्रत्येक जण जगेल
आणि सुख समाधानाने एकमेकांना जगू देईल असं आपला भारत तयार करू. शेवटी जाता जाता मी इतकेच म्हणेल, तनी मनी भरू दे नवजोम, तनी मनी भरू दे नवजोम, होऊ दे पुलकित रोम रोम, होऊ दे पुलकित रोम रोम. घे तिरंगा हाती नभी लहरू दे उंच उंच, जयघोषमुखी जय भारत जय हिंद, जय भारत जय हिंद. एवढे बोलून मी माझ्या मनोगताला विराम लावते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.